तुपाने हे भीमसेन कापूर आहे हा. एक तर भीमसेन नाही तर मग गाईचं तुपच, मॅक्झिमम तुपच वापरायचं. तेच की सांगते, ते पण एक सांगितलं जाते. तुपात हे दादा ते तुपाला पण बरं का ते छोटी असं हे भांड ते पण तुम्ही जे तयार करताय त्यात ते पण घ्या बरं का. बरोबर एकदा द्यायला पळी. हा हा नाही ते मी दाखवीन ना सांगितल्यानंतर. मी ना सांगते ते नवीन संचच करणार पण दरवेळेस नाही, पण पहिल्या वेळेस घेताना कसं आहे तुपात पूर्ण भिजलेली वाती असते ना ते छान राहतं ते. कशी छान तेवढीशीच म्हणून म्हणलं ते पण आता ज्यांना सुरुवात करायची त्यांच्याकडे तरी असू दे वेगळी, ज्यांना हवी त्यांना द्या. अग्नीचा मंत्र आहे ओम चत्वार शृंगा त्रयोस्य पादा द्वे शीर्षे सप्तहस्तासु अस्य त्रिधा बद्धो वृषभोरोरवीति महो देवा मर्त्या आविवेश. ओम शांती शांती शांती. हे आपण आधी अग्निनारायणाला आवाहन केले आणि मंत्र म्हणून आता तो तिथं आलाय असं समजून आपण त्याच्या प्रित्यर्थ आहुती देणार. हे गाईचं तूप आहे, गाईच्या शेण्या आत्ता पेटवल्या आपण आणि हा साधारण एक चमचाभर तांदूळ घेतले की 2 चिमूट होतात, दोन आहुती होतील एवढे तांदूळ घ्यायचे आणि त्याला पूर्ण माखेल एवढं गाईचं तूप लावायचं का घेते. आणि ते घ्यायला एक प्लेट घ्यायची तांब्याची छोटीशी, म्हणजे आपण ते सगळं साहित्यात मिळतं. छोटी प्लेट त्याच्यात एक चमचाभर तांदूळ काढायचे आणि आता हे गाईच्या तुपातल्या ह्याच्यात भिजवायचं. आता बरोबर इथली स्थानिक वेळ जी आहे त्या वेळेला आहुती द्यायची. साधारण 5:55 आहे. एक पूर्ण मिनिटभरामध्ये कधीही दिलं तर चालतं, अगदी सेकंदावर करायची गरज नाही. मिनिटभरामध्ये 60 सेकंद म्हणजे आपल्याला भरपूर तसा वेळ असतो, आपण तेवढ्या वेळात ती आहुती देऊ शकतो. 2च मंत्र आहेत पण प्रचंड आपल्याला ऊर्जा देणारे आणि फायदा त्याच्यापासून मिळणारा फायदा हा उदंड आहे. अग्नये स्वाहा अग्नये इदं न मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम. अग्निहोत्र विधी संपला. आता भगवान विष्णूची जी नावं आहेत, यज्ञोवै विष्णू, यज्ञोवै भुवनस्य नाभी, भुवनाची नाभी कुठं विश्वाची म्हणलं तर हे यज्ञस्थळ. इथून तुम्ही मोजायला सुरुवात केली पुन्हा इथे येईपर्यंत हे सेंटर प्लेस आपल्याला धरू शकतो. पण तसा सेंटर प्लेस म्हणजे विश्वाचा आहे, ते कुठल्याही यज्ञाच्या ठिकाणी असतो असं म्हटलं जातं. म्हणून यज्ञोवै भुवनस्य नाभी किंवा विष्णू सहस्त्रनामाचे शेवटच्या 4 श्लोकामध्ये म्हणजे तेच सांगितलेलं आहे. ऋग्वेदात एक मंत्र आहे, पुरुष सुक्तामध्ये तो आला आहे की ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानी धर्माणी प्रथमान्यासन तेह नाकम महिमान सचंद्रेंद्र पूर्वे साध्या संती देवाहा. म्हणजे जो प्रथमचा पहिला धर्म आहे तो म्हणजे यज्ञ आहे. यज्ञ करून मी तुझा माझा पहिला प्रथमचा धर्म करेन अशी ग्वाही देतो
पण करताना यज्ञ करत नाही, आरत्या म्हणून झाल्यावर हा मंत्र म्हणतो. म्हणजे विपर्यास आणि विडंबन ह्याचं प्रचंड सध्या मोठ्या प्रमाणावर केलं गेलं आहे. आपण दर्शन घ्यायला बसतो, देवाच्या पायरीवर बसतो आणि म्हणतो की म्हणा देवा, माऊलीने काय सांगितलं आहे, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या. 4 मुक्ती जर साधायच्या असतील तर देवळाच्या पायरीवर होईल का त्याचा अर्थ? आपलं लक्ष असतं बाहेर असलेल्या चपलेत, सतत चप्पल बघत असतो. पण मग देवाच्या द्वारे 4 मुक्ती जर साध्य व्हायच्या असेल तर देवाचं द्वार ते कुठलं? जे जिथं देवाचं मुख उघडलं जातं अशी वेळ, आणि ती वेळ संधिकाल, सकाळी सूर्योदयाची वेळ आणि संध्याकाळी सूर्यास्ताची वेळ. प्रचंड ब्रह्मांडात बदल होतात, तेच आपल्या देहावर होत असतात आणि त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण देहासगट वातावरणावर व्हावा म्हणून त्यावेळेस 2 आहुती द्यायच्या. सोपं आणि साधं जे अध्यात्म सांगितलं आहे ते खूप सोपं आहे. अतिशय लोण्याचा गोळा काढून हातात दिला आहे, त्याच्या मागचं विरजण करा, दूध तापवा, हे ते बाकी गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत. सोप्यात सोपं करून सांगितलं आहे आणि म्हणूनच ह्याच्यापासून मिळणारे फायदे इतके आहेत. वातावरण शुद्ध होतं, हवा शुद्ध मिळते, औषधी तत्वयुक्त आहे, कृमी कीटक कमी होतात, सकारात्मकता वाढती. हेच जर तुम्ही धान्याला लावून पेरणी केली तर धान्य निर्जंतुक होतं, धान्य वाढायची प्रक्रिया वाढते, त्याची जर्मिनेशन पॉवर वाढते, धान्य टिकतं चांगलं. अनेक फायदे, म्हणजे शेतीला जसे फायदे आहेत तसे जसे वातावरणाला फायदे आहेत. प्रत्येक ठिकाणी म्हणजे जीवनाच्या लॉट्स ऑफ डायमेन्शन्स ऑफ आवर लाईफ ते स्पर्श करतं असं अग्निहोत्र आहे. म्हणून प्रत्येकाने करावं. जात पात धर्म संप्रदाय लिंग कुठल्याही संकुचित भिंती याला आड येत नाही. प्रत्येकाने आनंद मिळवायचा असेल, आपल्या जीवनात समाधानाने सुखाने राहायचं असेल तर हे सुरू करावं, लवकरात लवकर चालू करावं आणि नित्य आपण त्याचा अनुभव घ्यावा. समजा सकाळी जमत नसेल, कारण खूप लोकांचा प्रश्न उठण्याचा असतो, तर फक्त संध्याकाळी करा. मग तुम्हाला सकाळी उठायची बुद्धी परमेश्वर देईल, तो जेव्हा देईल तेव्हा देईल. आपण काम काय करायचं, चालू करणं. आता खूप भयंकर काळ येतो आहे, आलेला आहे तो तर दाराशी येऊन ठेपलेला आहे, तो उंबऱ्याच्या आत यायचं नसेल तर हे चालू करा. जसं आता थंडीचा काळ चालू आहे, आपण स्वेटर स्वतःपुरता घालतो, पावसाळ्यात छत्र्या स्वतःला घालतो, रेनकोट स्वतःला घेतो. तशी वेळ स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करायची गरज आहे आणि ते रोजच्या रोज स्टरलाइज हवा करायची, घरातलं वातावरण निर्जंतुक करायचं माध्यम म्हणजे यज्ञ. रोज सकाळी यज्ञ करायचा, संध्याकाळी यज्ञ करायचा. ह्याच्यातून जे वायू निघतात, एथिलीन ऑक्साईड, प्रॉपिलिन ऑक्साईड, बीटा-पेप्टाइड, लॅक्टिन, फॉर्मल्डिहाइड, हे सगळे अँटीटॉक्सिक आहेत. आज प्रदूषण जगभर बोकाळलेलं आहे, हवेचं आहे, पाण्याचं आहे, वायूचं आहे, सगळ्या म्हणजे अन्नाचं आहे, विचारांचं आहे. त्या सगळ्यावर मात करेल असं अपरिहार्य साधन काय आहे तर अग्निहोत्र. केलंच पाहिजे, केलं तर पुण्य नाही आहे, पण नाही केलं तर महादोष सांगितला आहे, इतकं ते अनिवार्य आहे. म्हणून सगळ्यांनी करावं. आणि ह्याच्यानंतर आता हे 7 श्लोक मी म्हणते की जे गीतेच्या 700 श्लोकांच्या तोडीचे आहेत ते म्हणते. आणि जो विश्वधर्मामध्ये शांततेसाठी एक मंत्र म्हटला गेला आणि सर्व धर्म समभावासाठी जो आवश्यक आहे तो एक मंत्र, त्रिसत्य शरणागती. एवढं आता म्हणते, थांबते. यदा सृष्टं जगत्सर्वं तदा लोकपितामह चतुर्वेद समायुक्तं शाश्वतं धर्ममादिशत्. किं सत्कर्म किमध्यात्मं यदि विज्ञातुमर्हति सर्वशास्त्रेषु ग्रन्थेषु प्रमाणं परमं श्रुति. अस्पष्टं च कदा स्पष्टं तत्त्वज्ञानविवेचनम् अन्यत्र लभ्यते किन्तु प्रमाणं परमं श्रुति. आर्षग्रन्थेषु सर्वेषु श्रुति प्रामाण्यमेव च सर्वतः सारमादद्या निजकल्याणहेतवे. शुष्कवादरतः केचि नान्यदस्तीति वादिना सर्वे ते विलयं यान्ति मिथ्याकलहकारिणा. नास्तिका वेदनिन्दकाः पाखण्डा वेददूषकाः एते सर्वे विनश्यन्ति मिथ्याचारप्रवर्तका. यज्ञदानतपःकर्म स्वाध्यायनिरतो भवेत् एष एव हि श्रुत्युक्तः सत्यधर्मः सनातनः. सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि
सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज गुरु भगवान श्री गजानन महाराज की राजराजेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. धन्यवाद.